नमस्कार मित्रांनो, बिग बॉस मराठी सीझन 6 चे 7व्या आठवड्याची कॅप्टन झाली ती म्हणजे अनुश्री माने. अनुश्री मानेला लॉटरी लागली की मग अनुश्रीला लॉटरी लावली बिग बॉसने? हा मोठा प्रश्न आहे. मित्रांनो, काल ज्या पद्धतीने अनुश्रीने टोळी सोडली होती, तर वाटत होतं की कॅप्टन होणं थोडंसं अनुश्रीसाठी कठीणच असणार आहे. कारण नंबर्सची खूप गरज पडणार आहे आणि अनुश्रीकडे 0 नंबर्स होता. त्यामुळे जवळपास ती कॅप्टन होणारच नाही असं वाटलं होतं आणि बिग बॉसने ज्या पद्धतीचा ट्विस्ट आणत अनुश्रीला जिंकवलं, तर म्हणजे बघा, लहान पोरगं शेंबडं पोरगंही सांगेल की आता त्या छोटूकडे कॅप्टन निवडायला सांगितला बहुमताने. छोटू त्या रुचिताला देणार आहे का कॅप्टन्सी? म्हणजे कोणीही सांगेल की छोटू हा अनुश्रीलाच कॅप्टन्सी देईल. तर एकंदरीत बिग बॉसने मस्तपैकी गेम करत अनुश्रीची जी काही बऱ्याच दिवसाची, बऱ्याच वर्षाची जी काही इच्छा होती, ती अखेर बिग बॉसने पूर्ण करत तिला कॅप्टन पद अक्षरशः बहाल केलं. आणि आता बघू अनुश्री कशी कॅप्टन्सी करते. म्हणजे इकडे टोळीशी वाकडं, त्याच्यामुळे मजा येईल अनुष्काची कॅप्टन्सी बघायला, असं कदाचित बिग बॉस हे सांगत असतील. आणि त्या पद्धतीने बिग बॉसने हा टास्क अरेंज केला आणि एकंदरीत कॅप्टन्सी तिला देऊ केली. याच्यावरती आपण सविस्तर बोलणार आहोत. पण आज बिग बॉसच्या घरामध्ये राखी सावंतचा जबरदस्त ड्रामा पाहायला मिळाला. राकेशचा किस आणि त्यानंतर राखी सावंतचा ड्रामा. म्हणजे राखी सावंत वन हँड बिग बॉसचं घर चालवते असं सांगायला हरकत नाही. म्हणजे हा जो काही तिने केस कापून जो काही ड्रामा केला ना, म्हणजे राखी सावंत ज्या पद्धतीने ते सगळं रडत होती, ते एका बाजूला. पण हे जे बाकीचे सदस्य हसत होते ना, सागर असेल, विशाल असेल, त्यानंतर आपला आरबी असेल, म्हणजे याच्यामध्ये मला असं वाटतं की तन्वी आणि प्राजक्ता ह्या दोघी आणि बहुतेक त्याच्यावर रुचिता, हे लोक सोडून बाकी सगळेच हसत होते. त्या लोकांना बघून हसायला येत होतं आणि राखीसाठी वाईट सुद्धा वाटत होतं. एकतर्फी प्रेमाचा द एंड आज होतोय की का असं एकंदरीत वाटत होतं. बघा, इथे राखी सावंतने जे काही केलं, ते एकतर काय आपण म्हणूया की ड्रामा म्हणून, कॉमेडी म्हणून किंवा मग एंटरटेनमेंट म्हणून राखीने केलं. बरं वाटलं ते बघायला. बरंसं वाटलं नाही, परंतु वाईट वाटत होतं त्याच्याबद्दल. पण ठीक आहे, राखी हे राखी सावंत आहे असं म्हणून आपण ते घेतलं. पण त्यानंतर जे काही राखी सावंतने केलं ना, अंडे वगैरे फोडणे, तर हे थोडंसं चुकीचंच वाटतं. थोडं नाही, भरपूर चुकीचं आहे. याचं मी समर्थन अजिबात करणार नाही. अन्नावरती अशा प्रकारे राग काढू नये किंवा अशा प्रकारे अन्न वाया घालवू नये. राखी स्वतः जेवण बनवते. या सगळ्या गोष्टी जी राखीला चांगली जाण आहे. तर अशा पद्धतीने राखीने हे करायला नको होतं. बाकी तुम्ही जे काही बिग बॉसच्या घरामध्ये जे काही ड्रामे करता, जी खेचाखेची करता, लोकांना पोक करता, बरंच काही करता, तर हे बरं वाटतं बघून. परंतु अन्न अशा प्रकारे वाया घालवणे हे थोडंसं चुकीचंच आहे. या सगळ्यावरती आज आपण सविस्तर बोलणार आहोत. त्यासाठी जाऊया आपल्या बिग बॉसच्या बाच्या टीव्हीवरती. तर मित्रांनो, काल बिग बॉसला 3 कॅप्टन पदाचे उमेदवार मिळाले. याच्यामध्ये कालच्या टास्कमध्ये नाट्यमय घडामोडी घडत रुचिता ही कॅप्टन पदाची उमेदवार झाली होती आणि त्यानंतर हे जे फ्लॉप आणि टॉप टास्क अंतर्गत प्रभू आणि अनुश्री असे 2 कंटेस्टंट, एकूण 3 कंटेस्टंट हे कॅप्टन पदाचे उमेदवार होते आणि यांच्यासाठी बाकीच्या सदस्यांनी नाचायचं आहे, रील्स बनवायच्या आहेत आणि त्या रील्स कोलॅबरेट करायच्या इतर सदस्यांबरोबर. इथे मित्रांनो, पहिल्यांदा रोशन आणि विशालची जोडी येते. काय जबरदस्त काय डान्स दोघांनी केला ना, म्हणजे कमाल. रोशन दादाचा डान्स पाहून काय मजा आली. काय कोरिओग्राफी केली ज्याने कोणी केले ते. मित्रांनो, या लोकांना कुठे डान्स एवढा येतोय? कोणीतरी शिकवलंच असेल येऊन त्यांना. एवढा कुठे डान्स या लोकांना येतो, परंतु कमाल. म्हणजे तिथे ते परफॉर्म करतच होते. त्यानंतर पाण्यात उडी वगैरे मारणे, जबरदस्त. त्यानंतर बिग बॉसने इथे ट्विस्ट आणला आणि सांगतात की तुम्हाला 2 लोकांना मतं द्यायची आहेत, 2 लोकांसोबत कोलॅबरेट करायचं आहे. तर हा बिग बॉसने एक मोठा ट्विस्ट आणला. पण माझं असं वैयक्तिक मत आहे ना, की बिग बॉसने हा जो काही निर्णय घेतला ना, की तुम्हाला दोघांना मतदान करायचं आहे, जोडीचा टास्क असणार आहे, तर असं ठेवायला नको होतं. एका दुसरी तुम्ही जोडी ठेवा. पण इंडिव्हिज्युअल देखील डान्स ठेवायला पाहिजे होते. इंडिव्हिज्युअल मतं त्यांना द्यायला सांगायला पाहिजे होती. द्यायचं तर द्या, नका देऊ, असं काहीतरी मोठा ट्विस्ट ठेवायला पाहिजेच होता. मतं देण्या अगोदर हे जे काही तिन्ही उमेदवार आहेत, ती आपली मतं मांडणार आहेत. आम्ही कॅप्टन कसे हो किंवा आम्ही कॅप्टन्सी कशी करू. इथे अनुश्री पहिल्यांदा सांगते की मी माझा इंडिव्हिज्युअल गेम दाखवते सध्या
आणि मी सगळ्यांसाठी समान असणार आहे. म्हणजे हा टोळीचा आहे, हा काट्याचा आहे, हा इंडिव्हिज्युअल आहे, सगळ्यांना समान न्याय माझ्या कॅप्टन्सीमध्ये असणार आहे. तुम्ही प्लीज माझ्यासोबत कोलॅबोरेशन करा. रुचिता इथे सांगताना दिसते की मी डे 1 पासून खेळते आणि मी चांगली कॅप्टन्सी करेन. मित्रांनो, आज मला आहे ना रुचिताने जे काही मुद्दे मांडले ना, तर एकदम परफेक्ट रुचिता मुद्दे मांडताना दिसत होती. बरं वाटलं रुचिताचं हे एकंदरीत बोलणं. आणि त्यानंतर नाही मला दिलं तरी चालेल, मी माझा असाच गेम दाखवेन आणि पुढेपर्यंत जाईल. तर रुचिता आपल्या मुद्द्यावरती ठाम होती आणि बऱ्यापैकी चांगले शब्द तिच्या मुखातनं बाहेर पडताना दिसत होते. म्हणजे पहिलाच असा टास्क होता की त्याच्यामध्ये चांगले शब्द, म्हणजे आम्ही चांगलं बोलावं असं रुचिता काहीतरी बोलत होती. त्यानंतर छोटूही आपल्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न करतोय की मी माझ्या पद्धतीने कॅप्टन्सी करेल. विशाल सांगतो की बघ मला तर द्यायचं आहे रुचिताला, पण आता बघ तुला कसं काय द्यायचं ते रोशनला तो सांगताना दिसतो. रोशन इथे रुचिताला आपलं मत देतो आणि तो रुचितालाच देणार होता, कारण रोशन आणि रुचिताचं बहीण भावाचं चांगलं नातं आहे. पण इथे कुठेतरी विशाल थोडस शॉकिंग असं होतं, कारण नुकतंच विशाल आणि अनुश्रीचं थोडंसं भांडण झालं होतं आणि वाटलं नव्हतं की विशाल अनुश्रीला लगेच मत देईल. ताजं ताजं असताना विशाल सांगतो की नाही, मी माझ्या एक्स कलिगला म्हणजे माझ्या एक्स टोळीमध्ये सदस्याला माझं मत देतो. जे काय असेल भांडण तंटे ते थोडेसे लांब ठेवतो, परंतु आता तुला मला मत द्यायचं आहे. मला असं वाटलं होतं की देईल प्रभूला, थोडासा राग रुसवे करून दाखवेल, पण विशाल हा विशाल आहे. विशालने उगच हे मत दिलं नाही का, तुम्ही लक्षात ठेवा. कुठेतरी विशालने माइंड गेम खेळला असेल तेवढ्या त्या वेळामध्ये, आणि या गोष्टीचा आपण कधीतरी वापर करूया असं म्हणून विशालने हे अनुष्येला मत दिलंय. विशाल हा चॅप्टर आहे आणि तेवढी चॅप्टर अनुष्य देखील आहे. तर इथे पहिलं जे मत आहे ते म्हणजे एक एक मत आहे ते अनुष्यला, आणि त्यानंतर रुचिताला जातं, आणि त्यानंतर राखी आणि दीपाली. मित्रांनो, जो काही जलवा या दोघींनी केला ना, म्हणजे तुफान. 40 प्लसच्या या दोघी पण आहेत, म्हणजे बहुतेक राखी तर 50 प्लस असेल, दीपाली पण 40 म्हणजे काय 40 प्लस असतील या दोघी. परंतु ज्या पद्धतीने या दोघीही डान्स करत होत्या ना, म्हणजे अक्षरशः स्टेजला आग लावली. बिग बॉस इथे सांगतात गरमी झाली का, म्हणजे कमाल कमाल एकदम. यांचा डान्स झाल्यानंतर मग अनुश्री म्हणते की माझी कॅप्टन्सी अशी असणार आहे की तन्वीने ज्या पद्धतीने कॅप्टन्सी केली, तन्वीने जे काही चुका केल्या त्या माझ्याकडनं होणार नाही असं म्हणून मी चांगली कॅप्टन होईन असं अनुश्री सांगताना दिसते. राखी इथे अनुश्रीला सांगताना दिसते की अगं बाई, तू तर सगळ्यात लेट उठतेस, तू तर डान्स पण करत नाही. अनुश्री काय सांगते की बघ, माझ्याकडे जर जबाबदारी, माझ्यावर जर जबाबदारी आली तर मी काहीतरी करेनच ना. तुम्ही द्या मला एकदा संधी, मी लवकर उठून डान्स करेन. आणि त्या पद्धतीने अनुश्री आज जे काही डान्स करत होती ना, म्हणजे मनात नाहीये, पण शेवटी काय मी बोलून बसले त्यामुळे मला नाचायचं आहे. पण आज अनुश्री मनापासून तो डान्स करताना दिसत होती सकाळचा, आणि बिग बॉस देखील वेळोवेळी तिच्याकडे तिच्या तोंडावरती कॅमेरे मारत होते. रुचिता इथे राखीला सांगताना दिसते की तूच मला नेहमी सांगत असते की हिच्यामध्ये मला छोटी राखी दिसते, आणि मला ना या सगळ्याची भूक आहे, खेळाची भूक आहे, कॅप्टन्सीची भूक आहे, आणि मी चांगली कॅप्टन्सी नक्कीच करेन आणि हा शो जिंकून जाईल. राखीने हे जे काही शब्द रुचिताचे ऐकले आणि एकदम राखी पाघळली. बाई, असं बोलू नकोस तू, माझं मत तुलाच आहे, तू जरी नाही सांगितलंस ना तरी माझं मत तुलाच असणार आहे. इकडे बारकं, इकडे आपला छोटूही सांगतो की मी सुद्धा चांगली कॅप्टन्सी करेन, माझ्याकडे पण थोडंसं लक्ष असू द्या, मला पण बऱ्याच दिवसापासून कॅप्टन व्हायचं आहे. मी जरी छोटा असेल, इकडे मी दिसत नसेल तुम्हाला जास्त, तरी पण मी कॅप्टन पदाचा उमेदवार आहे, मला पण काहीतरी संधी द्या. हे ऐकल्यानंतर दीपालीबाई सांगतात की असू दे, मी तुझ्या सोबत आहे, तू अर्धा आहेस, आम्ही 3 आहोत, म्हणजे आपण 3.5चा ग्रुप आहे, तुला मी असं वाऱ्यावर सोडणार नाही, तुला एक मी मत देत आहे. एक मत आपल्या छोटूला जातं. त्यानंतर राखी ही रुचिताला सांगते की बाई, तू काही बोलूच नकोस, माझं मत तुलाच आहे, तू छोटी राखी आहेस आणि चांगली खेळतो, चांगली खेळतेस, चांगले मुद्दे मांडतेस. मगाशी मी सांगितलं ना की रुचिताने आज बऱ्यापैकी कुठल्याही शिव्या न देता पहिल्यांदा रुचिताने हा कॅप्टन्सी टास्क पूर्ण केलाय. जरी ती कॅप्टन नाही झाली तरी पण कॅप्टन्सी टास्क तिने पूर्ण केला. तर इथे प्रभूला एक मत जातं आणि राखी इथे रुचिताला मत देते आणि सांगते की तू तुझ्या तालावरती घर नाचवायचं आहे. आणि त्यानंतर प्राजक्ता आणि सागर,
मित्रांनो, एकंदरीत या दोघांचा जो काही डान्स आहे ना, तो पाहता फुल स्क्रिप्टेड यांचा हा डान्स होता. म्हणजे ते जातात, झाडू घेतात, त्यानंतर स्टेप कशी ते आठवतात आणि करतात. म्हणजे कोरिओग्राफरने हे सगळं केलेलं आहे. त्यांना सगळं शिकवलेलं आहे आणि त्या पद्धतीने हे लोकं डान्स करत होते. तर सागर आणि प्राजक्ता यांच्यात देखील स्क्रिप्टेड डान्स चांगला होता. प्राजक्ता इथे छान मुद्दा उचलते, की तिघांनाही माझा प्रश्न आहे, की तुम्ही गेममध्ये स्ट्रॉंग कशा आहात ते सांगा. इथे अनुश्री सांगताना दिसते, की माझा ना तिरपट जाण्याचा स्वभाव आहे. मी वाकडेच घुसते, प्रत्येकाच्या वाकड्यात जाते. पण मी आता सरळ खेळण्याचा प्रयत्न करते आणि हे लोकांना दिसत असेल आणि मी माझ्या लोकांच्या विरुद्ध सुद्धा गेले. म्हणजे मला जर चुकत नसेल, तर मी त्याच्या विरुद्ध सुद्धा बोलते. त्यामुळे हा माझा प्लस पॉइंट आहे. हा माझा स्ट्रॉंग गेम आहे. त्यावरती रुचिताने मस्तपैकी पलटवार केला. 7व्या आठवड्यातच काही लोकांनी आपले पत्ते ओपन केले. म्हणजे त्यांचा गेम इथेच संपलाय. हे अनुष्ठेसाठी होतं. त्यानंतर रुचिता पुढे बोलते, की माझे पत्ते अजून मी झाकून ठेवलेत. जेव्हा वेळ येईल ना, तेव्हा असे पत्ते मी ओपन करेन. मी मगासपासून रुचिताची उगाच तारीफ करत नाही. म्हणजे आज खूप छान पद्धतीने ती मुद्दे मांडत होती आणि ती इथे बोलली पण, माझ्याकडून आता जास्त चुका होत नाही. मी गेम सुधारण्याचा प्रयत्न करते. माझे शब्द देखील मी व्यवस्थित जपून वापरण्याचा नक्कीच प्रयत्न करते. तर रुचिता अशा पद्धतीने आपली मतं मांडत होती. त्यानंतर छोटू आपला, मी उद्धटपणा कमी केलाय. हे प्राजक्ताला तो छोटू सांगतोय, की मी उद्धटपणा कमी केलाय. प्राजक्ता डोक्याला हात लावून घेत असेल. हा टोपी आहे माझी. डोक्याला हात लावून घेत असेल, की तू उद्धटपणा कमी केलास? छोटू सांगतोय, की भावने जेव्हापासून मला सांगितलंय, तेव्हापासून मी कमी केलंय. शेवटी छोटू सांगून सांगून काय हे लोकं आपल्याला देणारच नाही, हे माहीतच आहे. तर सागर इथे अनुश्रीला देतो, की तुम्ही माझ्या कॅप्टन्सीसाठी खूप प्रयत्न केले. माझं मन असं भरून आलंय आणि तुम्हाला मी दिली अनुश्री 1 पॉइंट दिला. त्यानंतर प्राजक्ता सांगते, की ठीक आहे, तुझा जो काही पॉझिटिव्ह गेम आहे, तो आता तू चेंज करतेस बाई. तू अशीच खेळ. मी जरी गेले, तरी तुझा गेम असाच चालू ठेव. तुला 1 पॉइंट. तर इथे सागर आणि रुचिता, तर इथे सागर अनुश्रीला, तर प्राजक्ता रुचिताला आपला 1-1 पॉइंट देते आणि त्यानंतर जो काही कजरा रे तेरे काले काले नैना, काय तुफान डान्स या दोघांनी पण केला ना. म्हणजे ज्या पद्धतीने आपला विशाल आणि रोशन दादा यांनी जो काही डान्स, जी काही एनर्जी लावली होती. त्यानंतर जो काही जलवा आपला राखी आणि दीपालीताई यांनी जो काही जलवा, जो काही तडका दाखवला होता ना, त्यानंतर हा जो काही कमाल डान्स, जबरदस्त. म्हणजे हे जे काही ऍक्टर आहेत ना, यांनी खूप छान डान्स केले असं सांगायला हरकत नाही. त्यामधील कजरा रे कजरा रे, पण याच्यामधला जो काही एक किस राकेशने जो काही तन्वीला केला, तो म्हणजे पुढे तुफान आणणारा होता. तर इकडे तन्वी आहे ना, ती रुचिताला सांगताना दिसते, की माझ्या कॅप्टन्सीमध्ये तू मला खूप त्रास दिलास आणि मी तुला त्रास दिला तर मी देणारच आहे. पण मी तुला त्रास दिला तर तू काय करशील? रुचिता बोलते, की आता घे बदला. मी आता तुला दुसरं काय सांगू? घे बदला तू. तुला काय करायचं ते कर. कर बाई. माझा गळा काप, केस काप राखीसारखे. तुला काय करायचं ते कर. पण मला कॅप्टन होऊ दे. त्यानंतर अनुश्री. अनुश्रीसाठी पण इथे एक भारी होतं, की जर तुझ्या कॅप्टन्सीमध्ये चोरी झाल्या तर अनुश्री काय लॉजिक लावते, की ते मी ठरवणार. रेशनची चोरी आहे, कसली चोरी आहे. अनुश्रीकडे पण ना प्रत्येक गोष्टीची उत्तर आहेत. म्हणजे दोघे पण बऱ्यापैकी बोलताना दिसत होत्या. तर इकडे तन्वी आपल्या प्रभूला, हाईट छोटी आणि काय फाईट मोठी. प्रभूला आपलं मत देते आणि इथे राकेश आहे, तो अनुश्रीला आपलं मत देतो आणि जे काही माझ्याकडनं गेल्या वेळी चूक झाली होती, जवळपास तुला कॅप्टन्सी मिळणारच होती, परंतु ती माझ्याकडनं राहून गेली होती, तर तुला गिफ्ट म्हणून आता तुला 1 पॉइंट देतो. तर अशा प्रकारे अनुश्री आणि रुचिताला जवळ-जवळ 4 पॉइंट मिळाले होते. म्हणजे टाय झाली होती. बारकं म्हणजे आपला छोटू हा या रेसमधनं बाहेर पडतो. आता टाय झाल्यानंतर बिग बॉस अभी तो कुछ तो ट्विस्ट आना पडेगा असं म्हणून हा जो काही गेम आहे ना, या तिन्ही उमेदवारांनाच डिसिजन घ्यायला सांगते. बिग बॉसने इथे काहीतरी दुसऱ्या लोकांना डान्स परफॉर्मन्स द्यायला हवा होता. काहीतरी तिथे वेगळा ट्विस्ट आणायला पाहिजेत होता. आता एकंदरीत स्पष्ट दिसते, की हा जो छोटू आहे, प्रभू आहे, तो रुचिताला थोडी देणार आहे. तो अनुष्येला देईल.
ते स्वतः तर मत देऊ शकत नाही, मग अनुश्रीला देईल. तर काहीतरी वेगळं बिग बॉसने इथे करायला हवं होतं. म्हणजे पूर्ण गेम अनुश्रीकडे पलटवला. ठीक आहे, हरकत नाही. अनुश्रीची देखील कॅप्टन्सी आपण पाहू. आज ज्या पद्धतीने अनुश्री ही हसत हसत का होईना राखीशी भिडताना दिसत होती. म्हणजे अनुश्री डायरेक्ट राखीशी भिडत नव्हती, जशी तन्वी भेटते ना, हसत हसत हिचा आपण कंबरडं मोडायचं असं म्हणून अनुश्रीने जो काही पवित्रा घेतलाय ना, आता बघू. अजून पूर्ण आठवडा बाकी आहे. तर इथे छोटूच्या हातात आयतं कोलीत मिळतो. हे अनुश्री मस्तपैकी त्या छोटूला समजवते की बघ, तू चावी चोरली होतीस तेव्हा मी तुला साथ दिली होती. मी अनुश्री, लक्षात आहे ना? मी तेव्हा हसत होते. वाह, छान केलंस, माझ्याच पावलावर तू पाऊल ठेवलं, असं मी तेव्हा सांगत होते. मी तुला तेव्हा पूर्ण समर्थन दिलं होतं. आता मला तुझ्या समर्थनाची गरज आहे. इकडे रुचिता, बघ काटा किंवा ते टोळी जाऊ दे, मला कॅप्टन व्हायचंय. तुला द्यायचं आहे का नाही? द्यायचं तर दे. इथं छोटू आपला प्रभू फुल एकदम तयारीत. जे रुचिता पूर्ण सीझन मध्ये त्याला बोलली होती ना, मग वटाण्या, चण्या, रताळ्या, अजून काय माकड तोंड्या, काळ्या तोंड्या, उंदीर, ससा, कुत्रा, हे सगळं त्या प्रभूने काढलं असेल. म्हणजे ती गणित नाही का अशी फिरतात नाही का, एखाद्याला ते गणित समजत नसतील, तशी त्या छोटूच्या असे सगळे जे काही रुचिताचे शब्द आहेत ना, कुत्रा, मांजर, काळतोंड्या, वटाण्या, रताळ्या, चण्या, हे सगळे असे फिरत असतील. प्रभूला ते सगळे दिसत असतील. अब आया ऊट पहाड के नीचे, अभी इसका तो कुछ करना पडेगा, असं म्हणून प्रभू तेव्हा सांगत असेल. आणि प्रभू साहजिकच रुचिताला थोडी देणार आहे. ज्या पद्धतीने प्रभूला सळो की पळो करून सोडलं होतं या रुचिताने, तो थोडी त्याला देणार आहे. पण इथे प्रभू डोकं लावतो हा. इथे तो रुचिताला सांगताना दिसतो की मी तुला देणार, पण डील करायची, आणि डील अशी करायची ना की फसवायचं नाही. ज्या पद्धतीने तू त्या कोण प्राजक्ताला ज्या पद्धतीने फसवलंस, तसं मला तू फसवायचं नाही. डील देतो तरच मी माझं मत तुला देईन. तर इथे छोटू आपला काय सांगतो की मला कॅप्टन्सीसाठी तू मदत करायची, एक. आणि दुसरं म्हणजे तू मला नॉमिनेट करायचं नाही. म्हणजे बहुतेक आजपर्यंत अनुश्रीने त्या छोटूला नॉमिनेट केलेलं नाहीये. तर या दोन गोष्टी तो तिच्याकडनं वचन घेतो, आणि अनुश्री देखील सांगते, मेरा वचन ही मेरा शासन है. तर इकडे छोटू आपला ज्या पद्धतीने गेल्या कॅप्टन्सी टास्क मध्ये तन्वी कोलतेला ज्या पद्धतीने त्यांनी जिंकवलं, तर कुठेतरी त्याच्यावरतीच मस्तपैकी कॅप्टन निवडीचा हा टास्क आला होता. आणि प्रभूने अनुष्य आणि प्रभूने इकडे अनुश्रीच्या बाजूने निर्णय दिला. त्यानंतर रुचिता सांगताना दिसते की काही फरक पडत नाही, मी माझा गेम पुढे दाखवणार आणि कॅप्टन होणार. तर इकडे अनुश्री कॅप्टन झाल्यानंतर काटा टीमला प्रचंड आनंद झालाय, कारण आम्ही टोळी टीमला हरवलंय. इंडिव्हिज्युअल का होईना टोळी टीमचा कॅप्टन झाला नाही, असं म्हणून त्याने आनंद उत्सव साजरा केला. त्यानंतर मित्रांनो, जो काही राकेश बापटने तन्वीच्या इथे कुठेतरी किस केला होता, तो थेट राखी सावंतच्या इथे लागला, इथे. आणि त्यात बिग बॉसने मस्तपैकी लावून दिली. कुठेतरी धूर निघतोय, जळतंय कुठेतरी. म्हणजे राखी सावंतला मस्तपैकी जळवलं, आणि त्यानंतर जे काही राखी सावंत फुटली, जे काही राखी सावंतचं एकतर्फी प्रेम समोर आलं ना, याच्यामध्ये राकेश परत तिथे थांबला नाही. किचन मध्ये परत तन्वीला किस केलं अजून इकडे, आणि मग तो आगीचा भडका राखीचा भडकला, आणि राखी या थराला जाईल, स्वतःचे केस वगैरे कापील, हे वाटलं नव्हतं. म्हणजे तेव्हा असंच कॉमेडीच्या रूपात सगळ्यांना वाटलं की थोडेसे इथले थोडेसे इथले ते केस कापेल, परंतु पूर्ण तिने ते केस कापून घेतले. आणि ज्या पद्धतीने ते ओक्साबोक्शी रडत होती, म्हणजे तिला अशा अवस्थेत बघून बाकीचे सदस्य जे काही हसत होते, त्या सगळ्यांना बघून आपल्याला, म्हणजे मला तरी खूप हसू येत होतं. सागर असेल, तो विशाल असेल, स्वतः आरबी हसत होता. म्हणजे बहुतेक मला असं वाटतं की प्राजक्ता, रुचिता, रोशन दादा असे काही मोजके सोडून बाकी सगळे, हा तन्वी पण होती, बाकी सगळेच हसत होते. आणि सागर तर अजिबात थांबतच नव्हता. सागरला नंतर रिअलाइज झालं की बाबा हे खरं खरं होतं. राकेश पाठीपाठी गेला, अगं बाई नको, आम्ही मस्करी करतोय. तुम्ही एक नोटीस केलं असेल तर जेव्हा दुसरा किस आरबीने केला तन्वीला,
त्यावेळी दीपाली अक्षरशः अशी बघतच होती. बघितलं का तुम्ही? तर हा जो काही ड्रामा होता ना राखीने, म्हणजे राखी राखी आहे यार. काय करेल एंटरटेनमेंटसाठी, काय करेल शोसाठी, काय करेल दिसण्यासाठी, कंटेंटसाठी, म्हणजे राखी राखी आहे. जो काही तिने ड्रामा केला, पण त्यानंतर जे काही अंड्यावरनं जे काही केलं ना, ते चांगलं नाही वाटलं ते. तुम्ही करा, तिथपर्यंत तुम्ही करा, परंतु खाण्यावरती येऊ नका. आता इथे बघा, तन्वीची कॅप्टन्सी संपली होती. जी काही अंडे आहेत, त्या अंड्याचं काहीतरी तन्वीने करायला हवं होतं. ते एकतर द्यायला देखील पाहिजेत होते. बिग बॉसला रिटर्न द्यायला पाहिजेत होती. राखीचं इथं जे काही मत होतं ना, ते बरोबर होतं. राखी काय सांगते, की भाजीसाठी अंडी पाहिजेत. मी मस्तपैकी अंडा बिर्याणी बनवते. आता ही जी काही अंडी आहेत, ती अशी पण तू ठेवून देणार आहे किंवा तू स्वतः वापरणार नाही, बिग बॉसला देणार आहे, तर दे ना, मी त्याचा काहीतरी वापर करते. परंतु तन्वी तन्वी आहे, नाही मी देईन, बिग बॉसला देईन, माझं मी काय करायचं ते करेन, मी वापरणार नाही पण मी देऊन टाकेन. आता जेव्हा विशाल इथे तोडगा काढला, विशालचं मत मला इथे आवडलं, की तुम्ही आहे ना हे स्टोअर रूम मध्ये नेऊन ठेवा आणि त्यानंतर मग ते तुम्ही घेऊन या, त्यानंतर आपण बघू काय करायचं ते. तन्वी पण तिथे ऍग्री होते. तन्वी ती काय 10 अंडी आणि 2 केळी घेऊन स्टोर रूमच्या इथे उभी असते. बिग बॉसला विनवणी करतात की बिग बॉस उघडा. बिग बॉस कसले उघडतात दरवाजा? बिग बॉसला देखील हेच पाहिजे की तुम्ही काहीतरी भांडण, राडे, तंटे काहीतरी करा. बिग बॉस कशाला दरवाजा उघडतील? आणि त्यानंतर आपली अनुश्री, अनुश्री ही तन्वीच्याच पावलावर पाऊल ठेवत, आता तुझ्याकडनं मी घेते. राखीला आला राग, तुला नाही मला नाही, घाल कुत्र्याला. राखीने मग ती फोडली. खरं तर तिथे आहे ना तन्वीने देऊन टाकायला पाहिजे. माझी कॅप्टन्सी झाली, बाबा हे घ्या, तुम्हाला काय करायचं ते करा. पण आम्हाला पण दिसायचं आहे, आम्हाला पण फुटेज पाहिजे. ती पण अनुष्य पण तशीच, दे ना बाई, देऊन टाक, करा तुम्ही एकदाचा काय ते करा. त्यानंतर हे सगळं झालं. याच्यावरती राखी आणि तन्वीमध्ये जबरदस्त वाचतं इथे. त्यानंतर रुचिता मस्तपैकी एक मुद्दा काढते, की हीच जी तन्वी आहे ना, त्या दिवशी सांगत होती, अरे ही तर राखी सावंत आहे, ही काही करू शकते. मस्तपैकी रुचिताने तिथे पॉइंट मारला. इथे कॅप्टन अनुश्री काय शिक्षा देते राखीला, की हिचं 10 दिवस आपण बाथरूमच बंद करायचं, हिला बाथरूम मध्ये पाठवायचंच नाही. राखी सांगते, अरे मी राखी सावंत आहे, 10 दिवस काय मी जाणारच नाही, मी आंघोळच करणार नाही, मी राखी आहे, मी काही करू शकते. नुसती राखी नाही तर मी राखी सावंत आहे. राखी ही राखी आहे. त्यामध्ये मित्रांनो बघा, ही जे काही तिचे केस कापलेले होते ना राखीचे, त्याच्यावरती जे काही बोली लागते, म्हणजे 5 पैशापासून जे काही सुरू होते, ती लाखो आणि करोड रुपयापर्यंत जाते. तर हे सुद्धा मजेशीर होतं. म्हणजे राखीचं जे काही केस कापणं आहे ना, ते खूप शॉकिंग होतं. पण मला असं वाटतं की ते राखीने बहुतेक वीक लावली होती. त्याच्या खाली आहेत ना, इथे टोपी आहे, त्याच्या खाली ब्लॅक केस आहेत आणि त्यावरती हे रोवलेले, काय त्याला म्हणा, वीक लावलेलं असं एकंदरीत वाटत होतं. पण राखीने जे काही केलं ते खरंच खूप शॉकिंग होतं. आणि त्यानंतर अंडे वगैरे फोडणे, तर तुम्ही इथपर्यंत जाऊ नका. जेवणाचा नाश, आणि राखी स्वतः जेवण बनवते, खूप छान स्वादिष्ट जेवण बनवते आणि जेवणाची किंमत राखीला नक्कीच असायला पाहिजेत होती. तर हे थोडंसं चुकीचंच आहे. त्यानंतर मित्रांनो जेमिनीचा टास्क येतो वडापाव बनवण्याचा, आणि त्यानंतर डॅन्युअल प्रॉपर्टी, बहुतेक जेमिनी आणि डॅन्युअल प्रॉपर्टी हे जे काही आहेत ते आता या आठवड्यात आउट होतील असं एकंदरीत दिसतंय. आणि मित्रांनो त्यानंतर तन्वी आणि राकेशचं थोडंसं बोलणं आपल्याला इथे दाखवलेलं आहे. तन्वी इथे सांगते की ही जी राखी आहे ना, ती प्रत्येक ठिकाणी आपला मुद्दा काढताना दिसते. म्हणजे आयुषचा मुद्दा आता तिने साईडला ठेवला आणि आपला जो काही किसचा मुद्दा आहे, तर ती प्रत्येक ठिकाणी बोलताना दिसते. आणि राखीचा एक शब्द, एक वाक्य म्हणजे काय असतं हे तुला मला चांगलंच माहिती आहे. राकेश इथे सांगतो की मला पण हे देखील पटत नाही, आणि मी जो काही फुटेन ना, म्हणजे तो कॉलेजचा राकेश बापट इथे येईल. तर आता बघू याच्यावरती राकेश काय करतो. परंतु राखीचं हे जे काही एकतर्फी प्रेम आहे ना, हे खूप भयंकर आहे. राखी कुठल्या थराला जाईल हे सांगता येत नाही. तर मित्रांनो अशा प्रकारे
आजचा दिवस होता. उद्या प्रचंड अशी शाळा रितेश भाऊ घेताना दिसणार आहे. पहिली शाळा घेतली ती म्हणजे प्राजक्ता शुक्रेची. ज्या पद्धतीने प्राजक्ता आणि छोटूचं पॉवर की वरनं वाजलं होतं आणि प्राजक्ता प्रत्येक वेळी छोटूला टार्गेट करत होती आणि इथे गार्डन एरियामध्ये छोटू बसला होता आणि बाकी सगळी टोळी प्लस अनालिसिस वाले सगळे बसले होते. त्यावेळी प्राजक्ता सांगते की जा, तुला मिळालं आमच्याकडनं काहीतरी, ती चाडी जाऊन तिकडे जा सांग तुझ्या लोकांना. आणि त्यानंतर दीपालीला तो घेऊन येतो छोटू. तेव्हा प्राजक्ता सांगते, अरे हिला घेऊन आलास का? तर यावरती जबरदस्त अशी शाळा होताना दिसणार आहे. आणि मित्रांनो, एक सदस्य हा घराबाहेर गेलाय आणि हा जो काही सदस्य आहे हा टोळी प्लस अनालिसिस ग्रुपचा सदस्य गेलेला आहे आणि थोडंसं शॉकिंग असणार आहे. याबद्दल मी आता सांगणार नाही, पण एक स्ट्रॉंग कंटेस्टंट घराबाहेर गेलाय असं सांगतो तुम्हाला आत्ताच. याबद्दल उद्या आपण बोलूया. तर मित्रांनो, एकंदरीत आहे ना, हा जो काही कॅप्टन्सीचा टास्क होता तर बिग बॉसने जवळपास अनुश्रीलाच विजेता करण्यासाठी केला होता असं एकंदरीत पाहायला मिळतं. पण याच्यामध्ये आहे ना मित्रांनो, जे काही 2-2 लोक त्यांनी घेतले, जोड्या बनवल्या, तर सिंगल लोक देखील ठेवायला पाहिजेत होते आणि सिंगल लोकांना एक मत द्या, तुम्ही कोणालाही मत द्या, असं काहीतरी मोठा ट्विस्ट आणायला हवा होता, तर मजा आलीच ती. तर मित्रांनो, अनुश्री ही कॅप्टन झाली. अनुश्री ही टोळी टीमशी वाकडं घेऊन बसली. आता टोळी टीम, विशेष करून रुचिता, तिला नडेल का हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे. तर अनुश्रीच्या कॅप्टन्सी बद्दल तुम्हाला काय सांगायचंय? आणि हा जो काही ड्रामा केला राखी सावंतने, खरं तर ते केस कापणं तिथपर्यंत ठीक आहे, परंतु अंडे वगैरे हे जे काही फेकणं आहे ना, हे चुकीचं आहे. यावर तुमचं काय मत आहे कमेंट्स करून नक्की सांगा. बिग बॉस आणि मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा.